वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं टाइप्स ऑफ सोल्युशन्स. ओके, तर डिपेंडिंग अपॉन सॉल्व्हंट प्रेझेंट इन अ सोल्युशन, सोल्युशन्स आर ऑफ थ्री टाइप्स. कोणकोणते पाहिले होते आपण? तर लिक्विड सोल्युशन्स, सॉलिड सोल्युशन्स आणि गॅसियस सोल्युशन्स अशा प्रकारे पाहिले होतं. ज्या सोल्युशन मध्ये लिक्विड हे सॉल्व्हंट असतं त्याला लिक्विड सोल्युशन्स म्हणायचं. ज्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट हे सॉलिड असतं त्याला सॉलिड सोल्युशन म्हणायचं. आणि ज्या सोल्युशन मध्ये गॅस हे सॉल्व्हंट असतं त्याला आपण गॅस सोल्युशन्स असं म्हटलं. ओके, तुम्हाला माहितच आहे. त्याचबरोबर सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचं जर आपण एकत्रीकरण केलं तर 9 प्रकारचे सोल्युशनचे टाइप होतात. ओके, तेही आपण पाहिले. आज आपल्याला पाहायचंय सोल्युबिलिटी काय असतं. ओके, आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो शिकत असताना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ओके, इनऑर्गॅनिक सोल्युट्स आर डिसॉल्व्ड इन इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट दॅट इज वॉटर. मग ही सोल्युबिलिटी काय असते त्याविषयी आपल्याला थोडक्यात पाहायचंय. ओके, ह्या थिअरेटिकल पॉइंट्स आहेत. कसे तरी थिअरेटिकल पॉइंट्स, पण आपण ते प्रॅक्टिकल करून थोड्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिकल करून देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आज आपण पाहूया सोल्युबिलिटी आणि त्याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणकोणते असतात. तर सोल्युबिलिटी पाहत असताना ओके, मी काही एक्झाम्पल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता मी असं म्हणतो की हे तुम्हाला माहिती आहे, हे काय आहे? पाणी आहे. काय घेतलं मी? हे पाणी घेतलं, वॉटर घेतलं या कोनिकल फ्लास्क मध्ये. हा कोणता फ्लास्क आहे? हा कोनिकल फ्लास्क आहे. त्यात वॉटर घेतलेलं आहे आणि मी ही टेस्ट ट्यूब घेतलेली आहे मुद्दामून. टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला टेस्ट करायची आहे. ओके, ही टेस्ट ट्यूब जवळपास 20 ml ची आहे. जवळपास किती ml ची? ही टेस्ट ट्यूब 20 ml ची आहे. यामध्ये पहा काय घेतोय मी, तर यामध्ये मी पाणी घेतोय. काय घेतोय पहा, ओके. चला 10 ml एवढं पाणी घेतोय. किती घेतो अंदाजे किती घेतलं पहा. मी समजा गृहीत धरा यामध्ये मी अंदाजे 10 ml पाणी घेतलेलं आहे. ओके, आता हे पाणी घेतलेलं आहे, याचं प्रमाण मी जास्त घेतलं, यात मी थोड्या प्रमाणात सोलूट टाकणार आहे. हे पाणी घेतलं विद्यार्थी मित्रांनो. काय घेतलं मी? पाणी घेतलं. ओके, टेस्ट ट्यूब मध्ये अंदाजे किती घेतलं? तर अंदाजे 10 ml एवढं पाणी घेतलं. आता त्यानंतर यामध्ये मी मीठ टाकणार आहे. मीठ हे सोलूट असणार आहे. ओके, मीठ हे सोलूट असणार आहे. आता मी असं म्हणतो तुम्हाला की हे 10 ml एवढं पाणी आहे आणि यात मी थोडंसं मीठ टाकत आहे. काय करतो मी? मीठ टाकत आहे. पहा इथं, हे पहा दिसतंय तुम्हाला? हे घेतलं मी सॉल्ट, मीठ घेतलं. काय घेतलंय? मीठ. दिसतंय? हे पहा, ही टेस्ट ट्यूब आहे आणि या टेस्ट ट्यूब मध्ये मी मीठ टाकत आहे. ठीक आहे, थोडं थोडं टाकतोय. काय करतोय मी? थोडं थोडं मीठ टाकत आहे. काय करतोय पहा, थोडं थोडं. आता तुमच्या निदर्शनास येईल, हे पहा मी मीठ टाकलेलं आहे, ते मीठ डिझॉल्व झालं. जे सुरुवातीला मी मीठ टाकलं होतं ते काय झालं? डिझॉल्व झालं. पुन्हा मी मीठ टाकत आहे, पुन्हा मी NaCl टाकत आहे. मीठ म्हणजे काय? तर NaCl. हे पहा, पुन्हा मी मीठ टाकलं, त्याला सेक केलं. त्याला मी काय केलं? सेक केलेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही. ओके, नंतर राहिलेलं पुन्हा टाकतोय. हे पहा, आता टाकल्यानंतर मात्र ते मागचं टाकलेलं सोलूट डिझॉल्व होत नाही लवकर. अंदाजे लवकर ते डिझॉल्व होत नाही. ओके, झालं डिझॉल्व. ओके, झालं डिझॉल्व. आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला, मी किती वेळेस मीठ टाकलं? थोडं थोडं. मी चम्मच मध्ये मीठ घेतलं, ते एकदा थोडंसं टाकलं, दुसऱ्यांदा टाकलं आणि शेवटी तिसऱ्यांदा टाकलं. तरी देखील यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे यामध्ये आणखीन काही प्रमाणात मीठ हे डिझॉल्व होऊ शकतं. म्हणून मी काय करतोय पहा, तर आणखीन मी मीठ घेतलेले चौथी वेळेस, म्हणजे चौथ्यांदा टाकतो थोडं थोडं करून. ठीक आहे, पहा इथं मी मीठ टाकलं, सेक करतोय. ओके, काय करतोय? मला सेक करतोय. काय करतो? तर मी सेक करत आहे. हे ठीक आहे. काय झालं ते? तर डिझॉल्व झालेलं आहे. काय झालं ते? तर डिझॉल्व झालंय. आणि काही पार्टिकल्स मला असे दिसतात की ते मात्र डिझॉल्व होताना दिसत नाहीत. का डिझॉल्व होताना दिसत नाहीत? त्याचं कारणही तुम्हाला मी सांगतोय. की आता हे जे पाणी आहे, या पाण्यामध्ये हे जवळपास 10 ml एवढं पाणी आहे. या पाण्यामध्ये मी जेवढं मीठ टाकलं
तेवढं मीठ ह्या पाण्यामध्ये सोल्युबल झालं. आता याच्या नंतर जर मी टाकत असेल थोडं जर राहिलेलं शिल्लक, याचा अर्थ काय होतो माहिती का, या पाण्याची सोल्युबिलिटी कॅपॅसिटी संपलेली आहे. काय संपलेली आहे? सोल्युबिलिटी कॅपॅसिटी, म्हणजे सोल्यूट ऑक्युपाय करण्याची टेंडेन्सी संपलेली आहे. आणि ज्यावेळेस काय सांगतो का, मी असं म्हणतोय हे 10 ml एवढं पाणी घेतलं आणि यामध्ये मी थोडं थोडं करून 2 ग्राम एवढं मीठ टाकलं. थोडं थोडं करून किती? 2 ग्राम एवढं मीठ टाकलं. आणि 2 ग्राम एवढं मीठ डिझॉल्व्ह झालं. आणि जर मी जास्त डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, आणखीन जर थोडं टाकलं, तर ते टाकलेलं मीठ जर जशास तसं राहत असेल तर या सोल्युशनला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणायला हरकत नाही. काय म्हणू शकतो आपण? सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणायला हरकत नाही. मला एवढं इथं मुद्दामून सांगायचं आहे की समजा मी जर अंदाजे 10 ml पाणी घेतलं, त्याच्यात जर 2 ग्राम एवढं पाणी 2 ग्राम एवढं मीठ टाकलं आणि 2 ग्रामच्या व्यतिरिक्त जर ऍडिशनल आणखीन जास्तीचं मी मीठ टाकण्याचा प्रयत्न केला, तर ते मीठ यात सोल्युबल होत नाही. याचा अर्थ असा असतो की हे जे पाणी सॉल्व्हंट होतं त्याच्यामध्ये सोल्यूट अकोमोडेट करण्याची कॅपॅसिटी संपलेली आहे. आणि ही झाली 10 ml पाण्याची 2 ग्राम मीठ डिझॉल्व्ह करण्याची जी क्षमता आहे तिला आपण म्हणत असतो सोल्युबिलिटी. त्याला काय म्हणत असतं? सोल्युबिलिटी. कोणत्याही सॉल्व्हंट मध्ये, कोणत्याही दिलेल्या सॉल्व्हंट, मी काय सांगतो पहा, आता हे किती दिलं आपल्याला अगोदर? 10 ml दिलं. किती दिलं? 10 ml. आता मी जर म्हटलं, आता पहा 10 ml, 10 ml मध्ये किती ग्राम डिझॉल्व्ह झालं? 2 ग्राम. आता म्हणलं मी हे 200 ml घेतलंय. मी किती घेतलंय? 200 ml. आता ह्या 200 ml मध्ये थोडं 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 मीठ टाकणार आहोत आपण. जोपर्यंत मीठ अनडिझॉल्व्ड स्टेट मध्ये राहत नाही तोपर्यंत आपण त्याच्यात मीठ टाकणार आहोत. आणि जी काही कॅपॅसिटी असेल मीठ डिझॉल्व्ह करण्याची त्या सॉल्व्हंटची, त्या पाण्याची, त्याला आपण म्हणतो सोल्युबिलिटी. त्याला काय म्हणतो आपण? सोल्युबिलिटी. म्हणून मी डेफिनेशन काय सांगतोय पहा सोल्युबिलिटीची, तर हे सॉल्व्हंट होतं 10 ml आणि हे सॉल्व्हंट आहे 200 ml. तर कोणत्याही सॉल्व्हंट मध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट किती डिझॉल्व्ह होतं, किती सोल्यूट डिझॉल्व्ह होतं मॅक्झिमम अमाऊंट मध्ये, त्या सोल्युशनला एका स्पेसिफिक टेम्परेचरला म्हणत असतो आपण सोल्युबिलिटी. आता जर विचार केला तर जवळपास 30 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे. किती? मी असं म्हणतोय की अंदाजे 30 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे. 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला 10 ml पाण्यामध्ये 2 ग्राम एवढं मीठ डिझॉल्व्ह होतं. तर 2 ग्राम हे 10 ml मध्ये डिझॉल्व्ह होतं. याला म्हणायची असते सोल्युबिलिटी. म्हणून त्याची डेफिनेशन काय सांगतोय तर नीट पाहता. सोल्युबिलिटी म्हणजे काय? तो कोणत्याही सॉल्व्हंट मध्ये, कोणत्याही दिलेल्या सॉल्व्हंट मध्ये कितीही ते ml असू द्या, त्याची क्वांटिटी कितीही असू द्या, त्या क्वांटिटी मध्ये जास्तीत जास्त किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स, किती अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह होतं, त्या सोल्युशनला आपल्याला म्हणायचं सोल्युबिलिटी. त्या सॉल्व्हंटच्या टेंडन्सीला काय म्हणायचं आहे तर सोल्युबिलिटी असं म्हणायचे. डेफिनेशन पहा विद्यार्थी मित्रांनो. द मॅक्झिमम अमाऊंट, शब्द काय पाहिजे? द मॅक्झिमम अमाऊंट. इथे पहा, the maximum amount of solute that dissolve in given amount of solvent at constant temperature is called solubility of solute in a given solvent at that temperature. याचा अर्थ काय होतो पहा, मी सांगतो तुम्हाला. आता हे जर 10 ml एवढं वॉटर असेल आणि त्यात जर आपण थोडं थोडं करून 2 ग्राम एवढं मीठ टाकलं, 2 ग्राम मीठ टाकलेलं या 10 ml पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालं. ओके. पण हे एका टेम्परेचरला, समजा मी जर नसेल, समजा सुरुवातीला 0.5 ग्राम टाकलं, सुरुवातीला टाकलं आपण सगळं धरून, पहिल्या अटेम्प्ट मध्ये 0.5 ग्राम टाकलं, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये 0.5 ग्राम टाकलं, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये 0.5 ग्राम टाकलं आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये पण 0.5 ग्राम टाकलं. टोटल किती डिझॉल्व्ह झालं? 2 ग्राम. किती टोटल? तर टोटल आहे 2 ग्राम. आता मला सांगा, मी जे थोडं थोडं करून 4दा टाकलं, तर 4दा टाकलेल्याचं टेम्परेचर कोणतं होतं? टेम्परेचर रूम टेम्परेचर, नाही का? जे टेम्परेचर दिलं होतं 30 डिग्री सेल्सिअस, त्याच टेम्परेचरला मी थोडं थोडं सोल्यूट डिझॉल्व्ह केलेलं आहे. आणि जर मी असं म्हणतोय 2 ग्राम मीठ टाकलं आणि सोल्युबल झालं, त्याच्यावरचं जर टाकलं तर सोल्युबल होत नसेल, आणि जर त्याला मी हीट केलं, तर हीट दिल्यानंतर, टेम्परेचर वाढवल्यानंतर मात्र सोल्यूट सोल्युबल होतं. पण आपल्या सोल्युबिलिटी डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे तर ते असं सांगितलेलं आहे, कोणत्याही सॉल्व्हंट मध्ये,
कोणत्याही सॉल्व्हंट मध्ये एका जे काही टेम्परेचर आहे कॉन्स्टंट टेम्परेचर, मग ते किती असू द्या, हे आपलं 30 डिग्री सेल्सिअस असू द्या किंवा 100 डिग्री सेल्सिअस असू द्या किंवा 50 डिग्री सेल्सिअस असू द्या, एका विशिष्ट कॉन्स्टंट टेम्परेचरला एखाद्या सॉल्व्हंट मध्ये किती मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह होतं त्या प्रोसेसला सोल्युबिलिटी असं म्हणायचं असतं. ओके, तर पहा, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट और सबस्टन्स that dissolve in a given amount of solvent, that dissolve in a given amount of solvent at a constant temperature is called solubility of a solute in a given solvent at that temperature. आणि आता मी असं म्हणतोय, मीठ हे पाण्यात डिझॉल्व्ह होतं, पण मीठ हे CCl4 मध्ये डिझॉल्व्ह होत नाही, म्हणून स्पेसिफिक सोल्यूट हे स्पेसिफिक सॉल्व्हंटला स्पेसिफिक टेम्परेचरला डिझॉल्व्ह होतं. ओके, लक्षात. आता सोल्युशन आणि सोल्यूट यात फरक लक्षात घ्या. 1 ग्राम जर आपण टाकला असतं, मी असं म्हटलं पहा, मी समजा असं म्हणतोय की टेस्ट ट्यूब घेतली, पहा ही टेस्ट ट्यूब घेतली, या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय घेतलं, याच्या टेस्ट ट्यूब मध्ये H2O घेतलं. किती घेतलं आपण, H2O किती ml, 10 ml H2O घेतलं आणि 0.5 ग्राम एवढं NaCl टाकलं. 0.5 ग्राम जर NaCl टाकलं, 0.5 ग्राम NaCl टाकलं वाटर मध्ये, ते सोल्युबल होतं, त्याला आपण काय म्हणायचं, सोल्युशन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, सोल्युशन. मीठ पाण्यात टाकल्यानंतर मिठाचं पाण्यातलं सोल्युशन तयार होतं. 0.5 ग्राम घेतलं आणि 10 ml पाण्यात टाकलं, झालं सोल्युशन. आणखी दुसरी कंडिशन, मी दुसरी टेस्ट ट्यूब घेतली, या टेस्ट ट्यूब मध्ये पण जर 10 ml पाणी असेल, 10 ml एवढं H2O असेल आणि त्यामध्ये मात्र 1 ग्राम, किती, 1 ग्राम एवढं मीठ टाकलं, 1 ग्राम मीठ पण या 10 ml पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. हे सोल्युशन नंबर 1, हे सोल्युशन नंबर 2. सोल्युशन आणि सोल्युबिलिटी याच्यात फरक आहे. सोल्युशन म्हणजे काय, किती थोड्या अमाऊंट मध्ये सोल्यूट जरी टाकलं तर त्याच्यापासून काय तयार होतं, सोल्युशन तयार होतं. पण सोल्युबिलिटी म्हणजे काय, तो कोणत्याही सॉल्व्हंटची मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट अकोमोडेट करण्याची जी टेंडन्सी असते ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला, त्याला सोल्युबिलिटी असं म्हणायचं असतं. ओके, पहिला मुद्दा क्लिअर झाला. डेफिनेशनचा काय डेफिनेशन सांगते, तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट that dissolve in a given amount of solvent at a constant temperature is called solubility of solute at that given solute in a given solvent at that temperature. किंवा यालाच दुसऱ्या शब्दामध्ये पण सोल्युबिलिटी डेफिनेशन सांगितलेली, ती काय, अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट पर युनिट व्हॉल्यूम इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. मात्र ही डेफिनेशन थोडीशी लक्षात यायला अवघड जाते. अमाऊंट ऑफ सोल्यूट काय, तर अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट पर युनिट व्हॉल्यूम इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. तर तुम्हाला म्हणतो पुन्हा सॅच्युरेटेड सोल्युशन काय, मी तुम्हाला असं सांगितलं की 10 ml एवढं पाणी आहे, त्यात अगोदर 0.5 ग्राम मीठ टाकलं, नंतर पुन्हा 0.5 टाकलं, नंतर पुन्हा 0.5 टाकलं आणि नंतर पुन्हा 0.5 आणि हे झालं 2 ग्राम. 4दा टाकलं 0.5, 2 ग्राम झालं. नंतर मी पुन्हा थोडंसं जरी टाकलं, मी जर असं म्हटलं, आपण घेतलं हे मीठ घेतलं आणि याच्यात जर टाकलं, पण ते टाकलेलं NaCl जर बॉटमला जाऊन स्टोअर होत असेल, मग या सोल्युशनला काय म्हणतो आपण, सॅच्युरेटेड सोल्युशन. ज्या सोल्युशन मध्ये आणखी सोल्यूट डिझॉल्व्ह होत नाही त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले, the solution in which no more solute can dissolve is called as a saturated solution. ज्या वेळेस सॅच्युरेटेड सोल्युशन तयार व्हायला सुरुवात होते, म्हणजे टाकलेलं सोल्यूट डिझॉल्व्ह होत नाही, ती त्या सॉल्व्हंटची सोल्यूट अकोमोडेट करण्याची कॅपॅसिटी संपलेली असते, तीच त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी असते. ओके, आणि नंतर इट इज एक्सप्रेस्ड इन काय, बरं मी सोल्युशन म्हणतो का एक्सप्रेस्ड नाही, सोल्युबिलिटी काय, तर सोल्युबिलिटी इज एक्सप्रेस्ड इन मोल पर लिटर. ओके, मोल लिटर इनवर्स, किंवा यालाच आपण म्हणतो मोल पर लिटर, किंवा तुम्ही याला असं लिहू शकता मोल पर लिटर. ओके, तुम्हाला माहिती आहे मोल लिटर इनवर्स किंवा त्यालाच मोल पर लिटर असेही लिहू शकता. और मोल पर डेसिमीटर क्यूब कोणाचं युनिट आहे, व्हॉट इज द युनिट ऑफ सोल्युबिलिटी. सो सोल्युबिलिटी इज एक्सप्रेस्ड और इट इज मेजर्ड इन मोल पर लिटर. तुम्ही असंही लिहू शकता किंवा असंही लिहू शकता, किंवा और मोल पर
डेसिमीटर क्यूब. आता सर आम्हाला मोलच माहित नाही काय आहे तर, अरे बाबा अवघड. मग मोल माहित नाही का, मी सांगतोय मोल थोडक्यात एकच एक्झाम्पल सांगतो, पुढे आपल्याला ते येणारच आहे. तर ठीक आहे, हे बघा, सोल्युबिलिटी इज एक्सप्रेस्ड इन मोल पर लिटर इनवर्स किंवा मोल पर लिटर, आणि इथं मोल पर डेसिमीटर क्यूब. दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतर आपल्याला पाहिजे तर फॅक्टर्स. पण फॅक्टर्स पाहण्या अगोदर मी एक तुम्हाला थोडंसं मोलचं एक्झाम्पल देतो. एक मोल म्हणजे किती. ओके, आता इथं कसं घेतलं आपण, मिठाचं घेतलं नाही का. ठीक आहे, मिठाचं आपल्याला सॉलिड सोल्यूट माहिती तुम्हाला. आणि सोल्युबिलिटी करत असताना आपल्याला माहिती आहे सोल्यूट हे कोणत्या स्टेटमध्ये असतात बरं. सोल्यूट हे आपल्याला 9 प्रकारचे सोल्युशन्स माहिती आहेत. त्यातले मेन सॉलिड सोल्युशन्स, लिक्विड सोल्युशन्स, गॅस सोल्युशन. सोल्यूट हा कोणत्या स्टेटमध्ये असू शकतो. सोल्यूट हा सॉलिड स्टेटमध्ये असू शकतो, सोल्यूट हा लिक्विड स्टेटमध्ये असू शकतो, सोल्यूट हा गॅस स्टेटमध्ये असू शकतो. तसंच सॉल्व्हंट हे सॉलिड स्टेटमध्ये असू शकतं, लिक्विड स्टेटमध्ये असू शकतं किंवा गॅस स्टेटमध्ये देखील असू शकतं. एक मोल म्हणजे काय त्याचं तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. एक एक्झाम्पल देतो पहा. तर NaCl घेतलं. आता NaCl चा एक मोल म्हणजे काय. बऱ्याच जणांना वाटतं NaCl चा एक मॉलिक्यूल म्हणजे एक मोल. अरे बाबा तसं नाही. NaCl एक मोल, मी जर असं म्हणतो तुम्हाला 1 लिटर पाण्यामध्ये 1 मोल एवढा NaCl डिझॉल्व होतो. म्हणजे 1 लिटर पाण्याची सोल्युबिलिटी किती, तर 1 मोल पर लिटर. मग मोल म्हणजे काय तर सांगतोय पहा, सांगतोय तर हे मोड लागेल मला. ठीक आहे, पाहिजे मोडतो मी याला. पाय. आता मी असं म्हणतोय तुम्हाला तुम्हाला थोडक्यात लक्षात येण्यासाठी, 1 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये 1 मोल एवढं NaCl डिझॉल्व होतं. म्हणजे 1 लिटर अंदाजे सांगतोय 1 लिटर पाण्याची सोल्युबिलिटी किती आहे तर 1 मोल पर लिटर. कोणासाठी, NaCl साठी. वेगवेगळ्या सोल्यूटची पाण्यामध्ये म्हणा किंवा वेगळ्या सॉल्व्हंटमध्ये सोल्युबिलिटी ही वेगवेगळी असते. ओके, NaCl. आता NaCl म्हणजे तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला विचारतो NaCl चं मोलार मास किती. NaCl चं मोलार मास किती माहिती तुम्हाला. एक मोल म्हणजे काय सांगतोय मी तुम्हाला. सोडियमचं ऍटॉमिक मास किती. सोडियमचं ऍटॉमिक मास किती 22.5. जवळपास त्याला आपण 23 गृहीत धरतो. सोडियमचं ऍटॉमिक मास किती तर 23. ओके, 22, काही पुस्तकात 22.50 म्हणजे 22.50 किंवा 22.90 असं दिले, तर राऊंड फिगर त्याला 23 गृहीत धरलं जातं. किती 23. ओके, आणि हा जो क्लोरीन आहे, क्लोरीनचा ऍटॉमिक मास किती आपण आकलला पाहिले. किती ते तर ते आहे 35.5. किती तर 35.5. आता जर तुम्हाला म्हटलं या दोघांची बेरीज करा. ओके, दोघांची बेरीज करा. ओके, हे पॉइंट इथं 23.0 आणि 35.5 इथे तुम्ही 5. ओके, 5 आणि 3 8. ओके, आणि 3 आणि 2 5. 58.5 काय सांगतो पहा. NaCl ज्यावेळेस 58.5 ग्राम घेऊ त्यावेळेस ते झालं 1 मोल. त्यावेळेस ते काय झालं 1 मोल. 58.5 ग्राम 58.5 ग्राम इज इक्वल टू काय तर सांगतोय इज इक्वल टू 1 मोल. कोणाचा 1 मोल झाला हा 1 मोल झाला NaCl चा. एक NaCl चा मी तुम्हाला असं सांगतोय की हा आहे व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. कोणता फ्लास्क हा व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. आणि ह्या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क मध्ये आपण घेतलेलं आहे पाणी. आपण काय घेतलं पाणी. यात पाणी घेतलं आणि मी असं म्हणतोय 58.5 ग्राम एवढं NaCl 58.5 ग्राम एवढं NaCl मी टाकलं या कोनिकल फ्लास्क या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क मध्ये. आणि त्यात थोडं करून पाणी टाकलं. ते एक असं लक्षात आलं की 58.5 ग्राम एवढं मीठ हे 1 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व होतं. म्हणजे काही पाणी आणि 58.5 ग्राम एवढं NaCl म्हणून काय होतं तर 1000 ml एवढं सोल्युशन तयार होतं. तर 1 मोल एवढं 1 लिटर मध्ये डिझॉल्व होतं. याचा अर्थ 58.5 ग्राम NaCl हे 1 लिटर मध्ये डिझॉल्व होतं. मग हे झाली सोल्युबिलिटी. मग ही सोल्युबिलिटी कशी होतो आपण. NaCl has 1 मोल पर लिटर ऑफ सोल्युबिलिटी.
1 मोल पर लिटर ऑफ सोल्युबिलिटी. म्हणजे 58.5 ग्राम जर 1 लिटर मध्ये सोल्युबल होत असेल, 1 लिटर मध्ये सोल्युबल होत असेल तर त्याची सोल्युबिलिटी किती? 1 मोल पर लिटर. तर हेच मला सांगायचे की सोल्युबिलिटी कशात रिप्रेझेंट केली जाते? तर सोल्युबिलिटी इज रिप्रेझेंटेड ॲज मोल पर लिटर किंवा मोल डेसिमीटर पर क्यूब असंही त्याला आपण म्हणू शकता. ओके, मीठाचं 1 मोल म्हणजे 58.5 ग्राम झालं. मग मला सांगा, तुम्हाला सांगता येईल का एक एक्झाम्पल साठी, C6H12O6 C6H12O6 याचा 1 मोल म्हणजे किती? तर कसं काढायचं बा? C6H12O6 तुम्हाला फक्त एक्झाम्पल साठी सांगतो. कार्बनचा ॲटॉमिक मास 12, 12 ओके, 6 कार्बन म्हणून इथं 72. ठीक आहे. नंतर हायड्रोजन 12, हायड्रोजनचा एका ॲटमचा मास, ॲटॉमिक मास 1 आहे, 12 गुणिले 1 12. आणि प्लस ऑक्सिजन, एका ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, त्याचा ॲटॉमिक मास 16 आहे, 16 सकी 96, 16 सकी 96. आता याची जर बेरीज केली आपण 72 12 आणि 96 काढा बरं. तर 6 आणि 2 8 आणि 2 10 ओके 0, एक हात चाला 1 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 आणि 7 18 ओके. याचा अर्थ काय? ज्यावेळेस 180 ग्राम, ज्यावेळेस 180 ग्राम एवढं आपण ग्लुकोज घेऊ त्यावेळेस त्याचा अर्थ होतो 1 मोल एवढं ग्लुकोज, तेवढं 1 मोल एवढं ग्लुकोज. तुम्हाला मोल हे समजणं महत्त्वाचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सोल्युबिलिटी इज एक्सप्रेस्ड इन मोल पर लिटर. मग याचा अर्थ प्रत्येक वेळेस 1 मोल पर लिटर सोल्युबिलिटी असते का? नाही, 0.5 पर मोल, 0.2 पर मोल, वेगवेगळ्या सोल्यूट नुसार वेगवेगळी सोल्युबिलिटी असते. ओके, NaCl हे सोल्यूट झालं, ग्लुकोज हे देखील सोल्यूट झालं. तुम्हाला दाखवण्यासाठी भरपूर असे सोल्यूट आहेत. तुमच्यासाठी तुम्हाला पहा, हा जो आहे ओके, हे कोणतं आहे माहिती आहे का? कॉपर सल्फेट आहे. हे कोणते? तर हे कॉपर सल्फेट सोल्यूट आहे. ओके, त्यानंतर संपलं KMnO4. याच्यात कोणतं होतं माहिती आहे का? KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट हे सोल्यूट होतं. सोल्यूट आपण वेगवेगळे पाहू शकता. सिट्रिक ऍसिड आहे, बेंझोइक ऍसिड आहे, हे सर्व सोल्यूट आहेत. ठीक आहे, चला इथपर्यंत झालं. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे, तुमचा एक पॉइंट क्लिअर झाला असेल की सोल्युबिलिटी म्हणजे काय. तर कोणत्याही दिलेल्या सॉल्व्हंट मध्ये किती जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ सोल्यूट एका स्पेसिफिक टेम्परेचरला डिझॉल्व्ह होतं त्याला म्हणायचं असतं सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी कशात मोजली जाते? सोल्युबिलिटी इज मेजर्ड इन मोल पर लिटर. ओके, एका लिटर मध्ये किती मोल हे आहे याला आपण सोल्युबिलिटी म्हणत असतो. त्यानंतर फॅक्टर्स, कोणते घटक हे सोल्यूटच्या सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करतात? तर असे 6 घटक आहेत. असे किती घटक येतात? 6 घटक येतात. त्यांच्याविषयी आपण पाहणार आहोत. ओके, तर फॅक्टर्स ऑन विच solubility of substance means solute depends. आता हे सोल्युशन माझ्या हातात आहे. ओके, हे सोल्युशन माझ्या हातात आहे. तर हे सोल्युशन तयार करत असताना कोणते घटक हे सोल्युबिलिटी साठी रिस्पॉन्सिबल असतात? तर पहा, फॅक्टर्स ऑन विच solubility of substance means solute depends. किती फॅक्टर विद्यार्थी मित्रांनो? 6 फॅक्टर आहेत. पहिला फॅक्टर कोणता? नेचर ऑफ सोल्यूट, दुसरा नेचर ऑफ सॉल्व्हंट, तिसरा अमाउंट ऑफ सॉल्व्हंट, चौथा टेम्परेचर, पाचवा प्रेशर आणि सहावा ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट. एक फॅक्टर आपण पाहणार आहोत. ओके, चला पहिला फॅक्टर कोणता पहा. फॅक्टर म्हणजे घटक. जसं आपण म्हणतो उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं. का जास्त असतं हे तुम्हाला शोधावं लागेल. का जास्त असतं? सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर कमी असतं म्हणून सूर्यापासून निघणारे जे किरण असतील ते पृथ्वीवरती लवकर पोहोचतात आणि त्याचबरोबर त्यामुळे काय होतं तर पृथ्वीचं टेम्परेचर वाढतं असं तुम्ही कारण सांगू शकता. तर प्रत्येक गोष्टीला कारण असतं. तसं सोल्यूट हे सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल होतं आणि सोल्युबिलिटीसाठी कोणकोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात तर एका फॅक्टरचा आपण विचार करूया. पहिला आहे नेचर ऑफ सोल्यूट. तर नेचर ऑफ सोल्यूट पाहत असताना मी असं म्हणतोय लाईक डिझॉल्व लाईक हा प्रिन्सिपल देखील तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. पोलार सोल्यूट हे पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतात आणि नॉन पोलार सोल्यूट हे नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतात. चला आपण एक पॉइंट पाहूया. पहिला नेचर ऑफ सोल्यूट. अ सोल्यूट मे बी क्रिस्टलाइन. सोल्यूट हा कसा असतो? क्रिस्टलाइन, अमॉर्फस, आयनिक और कोवलंट. आता ज्यावेळेस आपण सोल्युबिलिटीचा विचार करू त्यावेळेस सोल्यूट हा कोणत्या स्टेट मध्ये असतो? काही सोल्यूट क्रिस्टलाइन असतात. जसं पहा, हा जो कॉपर सल्फेट आहे, कॉपर सल्फेट हा कसा आहे?
जे सोल्यूट खडबडीत असतं त्याला क्रिस्टलाइन म्हणायचं असतं. सोल्यूट हे कसे असतात? क्रिस्टलाइन असतात. सोल्यूट मे बी क्रिस्टलाइन. मी असं म्हणतोय की क्रिस्टलाइन सोल्यूट हे लवकर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. जे जे सोल्यूट हे क्रिस्टलाइन असतात ते पाण्यामध्ये लवकर सोल्यूट होतात. त्याचबरोबर सोल्यूट अमरफॉस असू शकतो, म्हणजे बारीक साखरेची भुकटी, साखरेला आपण जर मिक्सर मधून काढलं तर भुकटी, ओके, ते अमरफॉस. त्याचबरोबर आयनिक असू शकतं. मीठ NaCl हे क्रिस्टलाइन आहे आणि त्याचबरोबर आयोनिक आहे Na+Cl-. नंतर कोव्हलंट, हे जे ग्लुकोज आहे, हे जे ग्लुकोज आहे तिथलं ग्लुकोज कसं येतं? कोव्हलंट आहे. सोल्यूट मे बी क्रिस्टलाइन, अमरफॉस, त्याचबरोबर आयनिक किंवा कोव्हलंट असू शकतं. हेच अकॉर्डिंगली इट्स टेंडन्सी टू डिझॉल्व्ह चेंजेस. आणि म्हणून जे काही सॉल्व्हंट असेल, समजा आपण पाणीच गृहीत धरलं तर मीठ पाण्यात डिझॉल्व्ह होतं आपल्याला माहिती आहे, साखर पाण्यात डिझॉल्व्ह होते आपल्याला माहिती आहे, ओके. मग ह्या प्रत्येक कंपाऊंडच्या सोल्युबिलिटी ह्या त्याच्या नेचरनुसार वेगवेगळ्या असतात. क्रिस्टलाइन सबस्टन्सेस लवकर डिझॉल्व्ह होतात, अमरफॉस कमी प्रमाणात डिझॉल्व्ह होतात, ओके, आयनिक लवकर डिझॉल्व्ह होतात आणि कोव्हलंट मात्र हे डिझॉल्व्ह होत नाहीत. पण काही असे आहेत ते कोणते की सुक्रोज जरी तो कोव्हलंट असेल त्यांनी वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करतो, म्हणून तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो. अदरवाईज तरी डिझॉल्व्ह व्हायलाच होतं पाहिजे. नंतर पहा, द सबस्टन्सेस हॅव्हिंग सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस टेंड टू डिझॉल्व्ह इन इच अदर. म्हणजे ज्या ज्या सोल्यूटचे आणि सॉल्व्हंटचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सारखे असतात ते सॉल्व्हंट मध्ये लवकर डिझॉल्व्ह होतात. ओके, हे झालं. पहिलं काय असेल? नेचर ऑफ सोल्यूट. पोलार सोल्यूट डिझॉल्व्ह इन पोलार सॉल्व्हंट. खाली आपल्याला पाहायचंच आहे. फक्त लक्षात ठेवा, जेवढे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सोल्यूट मध्ये आणि सॉल्व्हंट मध्ये सारखे तेवढे ते सोल्यूट हे सॉल्व्हंट मध्ये लवकर डिझॉल्व्ह होतात. लवकर डिझॉल्व्हचे पॉइंट्स आपण पाहत आहोत. दुसरं, नेचर ऑफ सॉल्व्हंट. काय तर नेचर ऑफ सॉल्व्हंट. ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करत असताना आपण असं म्हटलेलं आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, ओके. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. मग यालाच आपण म्हणतो लाईक डिझॉल्व्ह लाईक. ते चित्र पाहायचं आपलं. नेचर ऑफ सॉल्व्हंट. पोलार सोल्यूट डिझॉल्व्ह इन पोलार सॉल्व्हंट. काय सांगते पहा, नेचर ऑफ सॉल्व्हंट. समजा हे आपण पाणी घेतलं, पाण्यात काय टाकलं आपण? मीठ टाकलं. पाण्यात मीठ टाकलं थोडंसं, त्याला आपण शेक केलं की ते लगेच डिझॉल्व्ह होतं. ते लगेच डिझॉल्व्ह होतं. पण मी जर म्हटलं असतं NaCl पेक्षा C6H12O6 ग्लुकोज घ्या, तर ग्लुकोज हे पाण्यात डिझॉल्व्ह झालं असतं का? तर ग्लुकोज हे पाण्यामध्ये सहजासहजी लवकर डिझॉल्व्ह होत नाही, कारण ते कसं येतं? कोव्हलंट आहे. ते कसं येतं? कोव्हलंट. तसा नेचर ऑफ सोल्यूट. पोलार सोल्यूट डिझॉल्व्ह इन पोलार सॉल्व्हंट. आता हे पोलार कसं झालं सोल्यूट? तर NaCl मध्ये Na+Cl-. Na+ हा मेटल आयन आहे आणि Cl- हा नॉन मेटल आयन आहे. Na+Cl- हे पोलार मॉलिक्यूल आहे आणि H2O चा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 78 आहे, तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त आहे. आणि वॉटरमध्ये देखील H+OH-. वॉटर हा पोलार सॉल्व्हंट आहे. पोलार सॉल्व्हंट मध्ये पोलार सोल्यूट हे लवकर डिझॉल्व्ह होतं. पहिला पॉइंट लक्षात आला. पोलार सोल्यूट डिझॉल्व्ह इन पोलार सॉल्व्हंट्स. दॅट मीन्स NaCl is easily dissolved in H2O. आणि दुसरा पॉइंट, नॉन पोलार सोल्यूट डिझॉल्व्ह इन नॉन पोलार सॉल्व्हंट्स. एक्झाम्पल कोणतं? नॅफ्थॅलिन डिझॉल्व्ह इन बेंझिन. नॅफ्थॅलिन काय आहे? तर नॅफ्थॅलिन तुम्हाला असं माहिती आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण पाहिलेले, ओके. ह्या ज्या दोन रिंग असतात अशा पद्धतीनं, हा कोणता कंपाऊंड विद्यार्थी मित्रांनो? हा कंपाऊंड आहे नॅफ्थॅलिन. कोणता कंपाऊंड आहे? नॅफ्थॅलिन. दोन रिंग फ्युज्ड असतील बेंझिनच्या, त्याला आपण नॅफ्थॅलिन म्हणतो. नॅफ्थॅलिन हा कोव्हलंट ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि कोव्हलंट ऑर्गॅनिक कंपाऊंड आर डिझॉल्व्ह इन नॉन पोलार सॉल्व्हंट लाईक बेंझिन. हे कशात डिझॉल्व्ह होतात? तर ते बेंझिन मध्ये CCl4 यांच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. इथे पहा, द सॉल्व्हंट मे बी. आणि सॉल्व्हंट काय असू शकतं आपल्याला माहिती आहे. सॉल्व्हंट आपण म्हणतो का नेहमी लिक्विडच असतं? नाही. तर सॉल्व्हंट काय असू शकतं? ज्यावेळेस आपण सोल्युबिलिटी ऑफ सॉल्यूटची पाहत असतो त्यावेळेस सॉल्व्हंट हे सॉलिड असू शकतं, तर लिक्विड असू शकतं किंवा गॅसही असू शकतं. म्हणून मी असं म्हणतोय, द सॉल्व्हंट मे बी सॉलिड, लिक्विड, सॉलिड असू शकतं, लिक्विड और गॅस असू शकतं. ओके, मी एक एक्झाम्पल देत आहे. तर पहा,
हे NaCl आहे. मी तुम्हाला हे मोडून पुन्हा काढून दाखवणार आहे. हे NaCl आहे. काय आहे तर NaCl आहे. NaCl असा आपण गृहीत धरा. इथे मी बीकर काढले, त्याच्याऐवजी मी असं म्हणतो इथं आपण ही टेस्ट ट्यूब घेतली. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं आपण, असं गृहीत धरा ही टेस्ट ट्यूब घेतली आपण. काय घेतलं आपण टेस्ट ट्यूब. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं H2O घेतलं. काय घेतलं विद्यार्थी मित्रांनो H2O. आणि H2O मध्ये काय टाकलं आपण NaCl टाकलं. H2O मध्ये आपण जर NaCl टाकलं तर काय होतं, NaCl H2O मध्ये टाकल्यानंतर NaCl मधला बॉन्ड तुटल Na+ आणि Cl-. NaCl when dissolved in water at that time bond between Na+ and Cl- will break down and to form ions. आणि या टेस्ट ट्यूब मध्ये काय होतं तर NaCl चं आयनायझेशन होऊन Na+ तयार होतं आणि Cl- तयार होतं. आणि हे जे आयन्स असतात, हे समजा मी म्हटलं होतं हा Na+ चा आयन आहे. ओके, ह्या Na+ च्या आयनच्या शेजारी काय येतं तर Na+ आयनच्या शेजारी वॉटरचे मॉलिक्युल्स येतात. वॉटरचे मॉलिक्युल हे Na+ ला सराउंड करतात आणि याच प्रोसेसला सॉल्व्हेशन असं म्हटलं जातं. ज्या वेळेस सॉल्व्हंट H2O काय आहे, मी जर म्हणत असेल ही टेस्ट ट्यूब आहे, या टेस्ट ट्यूब मध्ये पाणी आहे आणि त्यात काय टाकलं NaCl. ज्यावेळेस आपण पाण्यात टाकू त्यावेळेस NaCl हा बॉन्ड ब्रेक डाऊन होऊन NaCl मधला बॉन्ड ब्रेक डाऊन होऊन काय तयार होईल Na+ तयार होईल आणि Cl-. Na+ आणि Cl- हे आयन तयार झाले आणि ह्या आयनच्या भोवती काय असतील वॉटरचे मॉलिक्यूल असतील. काय असतील तर वॉटरचे मॉलिक्यूल असतील. आणि आपल्याला माहितच आहे वॉटरचा मॉलिक्यूल HOH हा पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल पॉझिटिव्ह. ऑक्सिजन कसा आहे पार्शियली निगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम अँड Na+ यांच्यात काय असणार आहे तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे हायड्रोजन बॉन्ड असणार आहे. हा Na+ आयनला कोण सराउंड करणार आहे तर वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार आहेत. Cl- ला कोण सराउंड करणार आहे तर Cl- ला H2O मॉलिक्यूल सराउंड करणार आहे, त्याच्या भोवती राहणार आहे. आणि या प्रोसेसला काय म्हणतो आपण, या प्रोसेसला सॉल्व्हेशन असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेस सॉल्व्हंट हा ॲक्वा असतो, तो वॉटर असतो, त्याला हायड्रेशन असं म्हटलं जातं. पहा इथं NaCl जर पाण्यात टाकलं तर त्याच्यापासून हे Na+ त्याला सराउंड वॉटर, Cl- त्याला सराउंड वॉटर, ही सोल्युबिलिटीची प्रोसेस असते, त्याला आपण म्हणतो सोल्युबिलिटी. Na+ and Cl- both get surrounded by solvent is called solvation. If water is a solvent then it is called as hydration. If water is a solvent then it is called as a hydration. लक्षात ठेवा बरं का, is called as a hydration. For solubility of solute, bonds between solute must be break down. आणि सोल्यूट मध्ये काय होतं तर बॉन्ड ब्रेक डाऊन होतात ज्यावेळेस सोल्युबिलिटी असते. फॉर solubility of solute, bonds between solute must break down. NaCl हा जो टाकला आपण पाण्यामध्ये, NaCl मधला Na+ आणि Cl- म्हणजेच आपण NaCl चा Na+ Cl- हे Na+ Cl- वॉटरचं बॉन्ड ब्रेक होऊन H+ आणि OH इथं राहिलं का, ठीक आहे. इथे Na+ Cl-. NaCl पाण्यात टाकलं तर Na+ Cl- आणि वॉटरचं देखील काय होतं, वॉटरचं देखील लिसेस होतं, H+ आणि OH- आयन तयार होतात. हे मी तुम्हाला परत पुन्हा सांगणार आहे. हे परत पुन्हा सांगत आहे. इथे पाहता हे थोडंसं तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी रिवाइज सांगत आहे. नेमकं काय होतं, सोल्युबिलिटी म्हणजे काय होतं तर पहा इथं आणखी एकदा. आता आपण असं करत धरूया, ही टेस्ट ट्यूब आहे विद्यार्थी मित्रांनो. काय इथं ही टेस्ट ट्यूब आपण घेतलेली. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं, या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला घ्यायचं आहे पाणी. काय घ्यायचं आपल्याला, पाणी घ्यायचं. हे पाहिजे तुम्ही H2O घेतला आपण. काय घेतलं H2O. आणि त्याच्यात काय टाकायचं आपल्याला, 1 स्पून ऑफ NaCl टाकायचं. काय टाकायचं आपल्याला NaCl. आता NaCl जे आहे, NaCl हा जो आहे आयनिक कंपाऊंड. NaCl कसं आहे तर आयोनिक कंपाऊंड आहे. NaCl आपण कशात टाकतोय H2O मध्ये. मी असं म्हणतो NaCl हा IC, लक्षात घ्या IC म्हणजे काय, आयोनिक कंपाऊंड आहे. NaCl हा आयोनिक कंपाऊंड आहे, तो सोल्यूट आहे. ओके, NaCl सोल्यूट. हा इथे तुम्ही NaCl हा सोल्यूट आहे, NaCl हा सोल्यूट आणि तो आयोनिक कंपाऊंड म्हणून IC.
NaCl हा टाकलाय. कशात टाकलाय? H2O मध्ये. H2O हा काय आहे? पोलार सॉल्व्हंट आहे. H2O हा काय तर पोलार सॉल्व्हंट. NaCl जेव्हा आपण पाण्यात टाकू, हा NaCl जेव्हा आपण पाण्यात टाकू त्यावेळेस काय होतं? NaCl विल ब्रेक डाऊन. NaCl चं काय होतं? ब्रेक डाऊन होतं. इथं लिहितो मी, इथं खाली लिहितो मुद्दा म्हणून. Na+ तयार होतं आणि Cl मायनस तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, Na+ आणि Cl मायनस. हा घ्या Na+, थोडासा काढतो, लहान काढतो तुम्हाला दिसण्यासाठी. Na+ हा काय तयार झाला? Na+ आणि हा काय तयार झाला? तर हा तयार झाला Cl मायनस. हा काय तयार झाला? Cl मायनस. पहा इथं मुद्दा म्हणून काढलं. NaCl जर आपण पाण्यात टाकलं तर NaCl मधला Na आणि Cl मधला बॉन्ड ब्रेक डाऊन होऊन Na+ आणि Cl मायनस तयार होतो. मग या टेस्ट ट्यूब मध्ये नेमकं काय होतं? तर या टेस्ट ट्यूब मध्ये NaCl ब्रेक डाऊन झाल्यानंतर Na+ आणि Cl मायनस आयन तयार झालेत आपल्याला माहिती आहे. आता हे जे Na+ असतात याच्या भोवती काय होतं? याच्या भोवती वॉटरचे मॉलिक्यूल येतात. हे पहा, आता Na+ म्हटलं की ही कोणती स्पीशीज आहे? ही पॉझिटिव्ह स्पीशीज आहे. वॉटरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. वॉटरचा फॉर्म्युला माहिती आहे H2O. ओके, हे पाहिजे तो. आता इथं ऑक्सिजन कोणतं चार्ज आहे? पार्शियल निगेटिव्ह ऑक्सिजन ऑफ वॉटर इज अट्रॅक्ट Na+ आणि म्हणून याच्यात कोणता बॉन्ड असतो? याच्यात हायड्रोजन बॉन्ड असतो. असा एकच मॉलिक्यूल का? नाही. या टेस्ट ट्यूब मध्ये जिथं जिथं Na+ आहे त्याच्या शेजारी H2O, जिथं जिथं Cl- त्याच्या शेजारी H2O असतात. चला काढतो मी. हा OH हे OH. ठीक आहे, इथं OH आणि हे OOH म्हणजे काय? हा H2O असं पूर्ण त्याला सराउंड करतात. त्याचबरोबर Cl-, आता Cl- आहे. ओके, आता Cl-, मग H2O चे काही मॉलिक्यूल असतात, काही म्हणजे सगळेच. हे पहा H, O आणि H. आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती कोणता चार्ज आहे? पार्शियल निगेटिव्ह. पण अरे ह्या हायड्रोजनवरती चार्ज कोणता आहे? पार्शियल पॉझिटिव्ह. O आणि H हा बॉन्ड कसा आहे? पोलार आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त म्हणून पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हा H पार्शियल पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह आणि म्हणून यांच्यात कोणता बॉन्ड? हायड्रोजन बॉन्ड. तसं तिथं पहा HOH, इथं कोणता बॉन्ड? हायड्रोजन बॉन्ड. पार्शियल पॉझिटिव्ह हायड्रोजन, निगेटिव्ह Cl-. ओके, असं तुम्ही. ठीक आहे, मला आता पूर्ण स्ट्रक्चर काढायला जागा पुरणार आहे का? नाही, म्हणून मी असं काढतो. हे H2O, H is bonded with सांगा H is bonded with Cl-. ओके, अशा प्रकारे हे बॉन्ड असेल. म्हणजे Na+ is surrounded by water as well as Cl- is surrounded by water. आणि ज्यावेळेस सोल्यूट आपण सॉल्व्हंट मध्ये टाकतो, सोल्यूटचं काय होतं? बॉन्ड ब्रेकिंग होतं आणि बॉन्ड ब्रेकिंग झाल्यानंतर जे आयन तयार होतील, जे पार्टिकल तयार होतील त्यांना सराउंड केलं जातं सॉल्व्हंटच्या मॉलिक्यूलनं. आणि सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल जे सराउंड करतात या प्रोसेसला सॉल्व्हेशन असं म्हटलं जातं. Na+ is surrounded by solvent, Cl- is surrounded by solvent water, and whenever solvent is water, that process is called as a hydration. या प्रोसेसला काय म्हणायचं असतं विद्यार्थी मित्रांनो? हायड्रेशन असं म्हणायचं असतं. आणखी तुम्हाला सांगतोय, हे पहा, आयनिक कंपाऊंड्स soluble in लक्षात ठेवायचं. आयनिक कंपाऊंड soluble in पोलार सॉल्व्हंट्स. म्हणजे आयनिक कंपाऊंडचं अट्रॅक्शन हे कोणाकडे असतं? पोलार सॉल्व्हंटकडे. आयनिक कंपाऊंड्स लव्ह विथ पोलार सॉल्व्हंट. तुमच्या लक्षात राहते. म्हणजेच आयनिक कंपाऊंड्स आर इझिली सोल्युबल इन पोलार सॉल्व्हंट. आयसी म्हणजे आयनिक कंपाऊंड, पीएस म्हणजे पोलार सॉल्व्हंट. कोणतं पोलार सॉल्व्हंट आहे? अरे राजानो, वॉटर हे पोलार सॉल्व्हंट आहे. आयनिक कंपाऊंड म्हणजे कोणते? NaCl, KCl. एक्झाम्पल पहा, NaCl, Na+, Cl-, KCl, K+Cl-. हे काय झाले? हे पोलार सॉल्व्हंट झाले. Na+, Cl-, NaCl, KCl, KBr, त्याचबरोबर कॅल्शियम क्लोराइड, ओके, मॅग्नेशियम क्लोराइड, हे सर्व पोलार सॉल्व्हंट आहेत. पोलार सॉल्व्हंट डिसॉल्व्ह इन पोलार सॉल्व्हंट लाईक water. Okay, like water. And non-polar solute like this, like that is naphthalene असेल किंवा आपण मिथेन म्हणू शकता. नॉन पोलार सोल्यूट म्हणजेच नॉन आपण म्हणू शकतो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट डिसॉल्व्ह इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. या प्रकारे हे झालं पहिलं, नेचर ऑफ सॉल्व्हंट. आता आपण पाहूया अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. तर
मोर अमाऊंट ऑफ सॉल्वंट विल डिझॉल्व मोर क्वांटिटी ऑफ द सोल्यूट. हे तर साधा रूल आपल्याला माहिती आहे, हा तर रूल साधा माहिती आहे. हे पहा, इथं जर मी म्हणत असेल या टेस्ट ट्यूब मध्ये 10 ग्राम एवढं 10 ml एवढं पाणी घेतलेलं होतं ऍज अ सॉल्वंट, आणि हा कोनिकल फ्लास्क आहे, पडेल का खाली तो 200 ml एवढं पाणी आहे. पहा, 10 ml एवढं पाणी होतं, यात 2 ग्राम एवढं सोल्यूट डिझॉल्व्ह झालं. किती? 2 ग्राम एवढं सोल्यूट डिझॉल्व्ह झालं. आणि हे 200 ml एवढं पाणी आहे, मग यात किती सोल्यूट डिझॉल्व्ह होईल बरं? जर 10 ml मध्ये 2 ग्राम असेल तर 200 ml मध्ये किती? तर करा मग 20 गुणिले 2 किती असेल? तर जवळपास 40 ग्राम. यात किती? 40 ग्राम एवढं डिझॉल्व्ह होईल, आणि याच्यात 2 ग्राम एवढं डिझॉल्व्ह झाले. म्हणून आपण असं म्हणतो, तिसरं कोणतं आहे? अमाऊंट ऑफ सॉल्वंट. जेवढी जास्त क्वांटिटी ऑफ सॉल्वंट तेवढं जास्त सोल्यूट कॅन डिझॉल्व्ह. म्हणून मोर अमाऊंट ऑफ सॉल्वंट विल डिझॉल्व्ह मोर क्वांटिटी ऑफ द सोल्यूट. क्वांटिटी म्हणतोय मी, सोल्युबिलिटी बदलणार का? नाही. इथं पण मी म्हणतोय 2 ग्राम पर 10 ml. पहा, 2 ग्राम पर 10 ml, आणि ह्याचा पण रेशिओ काढला तर 2 ग्राम पर 10 ml. म्हणजे जर आपण ग्राम पर ml च्या हिशोबात जर केलं तर 2 ग्राम 10 ml मध्ये डिझॉल्व्ह होईल. म्हणजे किती ग्राम 10 ml मध्ये? तर 1 ग्राम 10 ml मध्ये, 1 ग्राम 10 ml मध्ये. हे पण 1 ग्राम 10 ml मध्ये, बरोबर आहे का? दोघांचंही प्रपोर्शन त्याच पद्धतीने आहे. इथं पण 2 ग्राम 10 ml, 2 ग्राम 10 ml, आणि इथं पण किती? 200, हे आपण म्हणतो 40 ग्राम 200 ml मध्ये. पण यांचा जर आपण काढला स्मॉलेस्ट रेशिओ, तर तो स्मॉलेस्ट रेशिओ काय येईल बरं? हे 2 10 आहे ना, आणि हे 40 200, तर याचा रेशिओ काय येईल? तर याचा रेशिओ येईल 1 ग्राम इन 5 ml. 1 ग्राम इन 5 ml हा त्यांचा रेशिओ येणार आहे, सिम्पलेस्ट रेशिओ. ओके, म्हणजे त्यांची सोल्युबिलिटी बदलते का? सोल्युबिलिटी बदलत नाही. फक्त काय सांगितलं चालेल इथं? अमाऊंट ऑफ सॉल्वंट, मोर अमाऊंट ऑफ सॉल्वंट विल डिझॉल्व्ह मोर क्वांटिटी ऑफ द सोल्यूट. 10 ml पाण्यामध्ये जर 2 ग्राम एवढं सोल्यूट मीठ डिझॉल्व्ह होत असेल, तर आपण असं म्हणतोय 200 ml एवढ्या पाण्यामध्ये 40 ग्राम एवढं सोल्यूट डिझॉल्व्ह होतं. सॉल्वंटची क्वांटिटी वाढली तर क्वांटिटी ऑफ सोल्यूट वाढते, पण सोल्युबिलिटी चेंज होते का? नाही. नंतर टेम्परेचर. आता टेम्परेचरचा काय फरक असतो? तर टेम्परेचरचा फरक जर पाहायचा असेल तर मी असं म्हणतो तुम्हाला की आपण समजा असं म्हटलं की हे टेस्ट ट्यूब आहे, ही जी टेस्ट ट्यूब आहे यात आपण 2 ग्राम एवढं मीठ टाकलं 10 ml पाण्यात. ओके, आणि याची कॅपॅसिटी संपली, याची कॅपॅसिटी सोल्युबल करण्याची संपली. पण याला जर हीट केलं, विद्यार्थी मित्रांनो, लॅबोरेटरीमध्ये हीटर असतं, बर्नर असतं नाही का? मी जर त्याला चालू केलं आणि हीट केलं आणि त्याच्यात जर वरतून मीठ टाकलं, तर टेम्परेचर जर वाढवलं सॉल्वंटचं, तर मात्र आणखीन काही प्रमाणात सोल्यूट हे डिझॉल्व्ह होतं. का डिझॉल्व्ह होतं? त्याचं कारण सॉल्वंट मॉलिक्यूल मध्ये जे रिकामी जागा असते, रिकामी म्हणजे जे होल्स असतात ते फ्री होतात. ते काय होतं? तर फ्री होतात, आणि म्हणून सोल्युबिलिटी वाढते. पहा इथं काय सांगतो तो, काय सांगतो पहा. टेम्परेचर काय करतं? टेम्परेचर फरक करतं. पहा बरं, टेम्परेचर आणि सॉलिड आणि लिक्विड, सॉलिड जर असेल तर सोल्युबिलिटी वाढते, गॅसेसला मात्र सोल्युबिलिटी कमी होते. टेम्परेचर, चौथा फॅक्टर कोणता पाहतो आपण? टेम्परेचर पाहतोय. पहिला फॅक्टर होता सोल्यूट, पोलार सोल्यूट डिझॉल्व्ह इन पोलार सॉल्वंट. ओके, दुसरं पाहिलं जर सॉल्वंट पोलार असेल तर सोल्यूट लवकर डिझॉल्व्ह होतं. तिसरा पाहिला अमाऊंट ऑफ सॉल्वंट, जेवढं अमाऊंट ऑफ सॉल्वंट जास्त तेवढी क्वांटिटी ऑफ सोल्यूट जास्त डिझॉल्व्ह होतं. चौथं पाहतोय आपण टेम्परेचर. डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सॉल्वंट अँड सोल्यूट द सोल्युबिलिटी चेंजेस विथ टेम्परेचर. काय सांगतो पॉईंट पहा, डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सॉल्वंट अँड सोल्यूट द सोल्युबिलिटी चेंजेस विथ टेम्परेचर. सोल्युबिलिटी चेंजेस विथ टेम्परेचर म्हणजे याचा अर्थ असा असतो की सोल्यूट हे कोणत्या प्रकारचं आहे आणि सॉल्वंट हे कोणत्या प्रकारचं आहे, त्याच्यानुसार टेम्परेचर मध्ये जसा बदल होईल तशी सोल्युबिलिटी बदलत जाते. नंबर 1, द इफेक्ट डिपेंड ऑन द हीट ऑफ सोल्युशन अँड हायड्रेशन एनर्जी. द इफेक्ट डिपेंड्स ऑन द हीट ऑफ सोल्युशन अँड हायड्रेशन एनर्जी. म्हणजे
जर टेम्परेचर वाढवलं, आपण टेम्परेचर जर वाढवलं, जे सॉल्व्हंट असतात, सॉल्व्हंट मध्ये जी जागा असते, ती जागा जी ब्लॉक झालेली असते ती काय होते तर रिकामी होते. ओके. जनरली इथं पहा, द इफेक्ट डिपेंड ऑन द हीट ऑफ सोल्युशन अँड हायड्रेशन एनर्जी. जनरली ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, आपल्याला माहिती आहे, आपण घरी पण चहा करत असताना मी जर असं म्हटलं आपण चहा तयार करतोय असं घरी, तर डोळ्यासमोर एक हे ना इमेज ना, कल्पना करा की आपण एक पातेलं घेतलेलं आहे, तुम्हाला 1 कप चहा करायचं तुमच्यासाठी, स्वतःसाठीच, घरच्या नाही. एक पातेलं आपण घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 कप नुसता पाण्याचा चहा करायचा, आपल्याला 1 कप एवढं पाणी घेतलं आपण, 1 कप एवढं पाणी घेतलं. ओके. आणि त्याच्यात साखर टाकली. ती जर साखर आपण गॅस चालू न करता ठेवलं, पहा काय सांगतो तर, समजा आपल्याला चहा तयार करायचा आहे, आपण एक पातेलं घेतलं. आता मी काय करतो, तुम्हाला 2 कप चहा करायला सांगतो, तुम्हाला घरच्या, तुमच्या वडिलांना 1 कप आणि तुम्हाला स्वतःला 1. ओके. तर हे आपण असं म्हणूया, हे पातेलं घेतलं, या पातेल्यामध्ये आपण 1 कप पाणी घेतलं आणि 1 कप दूध घेतलं, आणि त्याच्यात जर आपण 2 चम्मच एवढी साखर टाकली, किती, 2 चम्मच एवढी साखर टाकली, जर 2 चम्मच एवढी साखर टाकली आणि ते नुसतंच गॅसवरती ठेवलं, 1 कप पाणी, 1 कप दूध, ओके, त्यानंतर 2 चम्मच साखर टाकली, चहा पावडर टाकली, आणि तुम्हाला सांगितलं चहा करा, पण गॅस सुरू करू नका. चहा होईल का नाही, साखर डिझॉल्व होईल का लवकर नाही. तुम्ही म्हणता ठीक आहे आपल्याला गरम नाही, जसं तसं घ्यायचं आहे. साखर टाकलं, पाणी टाकलं, तुम्ही दूध टाकलं, तुम्ही चहा पावडर टाकली, आणि गॅस चालू न करता जर तुम्ही नुसत्या शेगडीवरती ठेवलं, बर्नरवरती ठेवलं, पण पेटवलं नाही, तर चहा तयार होईल का नाही होणार, तो तुम्हाला गरम लागणार नाही. बरं ठीक आहे, गरम नाही लागू द्या, पण ती दिलेली साखर डिझॉल्व होईल का, तर नाही होणार. होईल का नाही होणार. हा प्रयोग तुम्ही घरी गेलेला करून पाहू, म्हणजे घरी आहातच तुम्ही करून पाहू शकता. ओके. तर जनरली ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, solubility of solid increases and that of gases decreases. ह्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या. ज्यावेळेस सोल्यूट हे सॉलिड मध्ये असतं, आता हे सांगितलंय, पाण्यामध्ये मीठ टाकलं, ते जर लवकर सोल्युबल करायचं असेल तर त्याला हीट करावं लागतं. आणि म्हणून मी असं म्हणतो, जनरली ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस solubility of solid, हे खूप महत्वाचं, solubility of solid increases, but solubility of gases decreases, and that of gases decreases. Okay, that of gases decreases. For solid in liquid solutions, for solid in liquid solutions, याचा अर्थ काय, सोल्यूट सॉलिड आणि सॉल्व्हंट लिक्विड. फॉर सॉलिड इन लिक्विड, लक्षात ठेवा तुमच्या, फॉर सॉलिड इन लिक्विड याचा अर्थ काय, इथं आपण काय घेतलं, लिक्विड सॉल्व्हंट पाणी घेतलं, त्याच्यात सॉलिड टाकलं, कोणतं, मीठ. तर फॉर सॉलिड इन लिक्विड सोल्युशन्स, solubility increases with increase in a temperature. तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे असतील तर, मीठ पाण्यात टाकायचं, थंड पाण्यात, ते डिझॉल्व होत नाही, पण त्याच पाण्याला जर आपण गरम केलं तर मीठ डिझॉल्व होतं, आणि तुम्ही आणखी जरी टाकलं तरी ते डिझॉल्व होतं. टेम्परेचर इन्क्रीजेस सॉलिड soluble in a liquid, म्हणजे solubility of solid increases by increase in टेम्परेचर. त्याचबरोबर साखर घ्या, पाण्यात टाका, ओके, कमी टेम्परेचरला कमी डिझॉल्व होते, जास्त टेम्परेचरला जास्त डिझॉल्व होते. फॉर, आणि इथं असं सांगितलं, फॉर गॅस इन लिक्विड, लक्षात घ्या, सॉलिड इन लिक्विड, जर सोल्यूट हे सॉलिड असेल, सॉल्व्हंट हे लिक्विड असेल, आणि जर त्याला आपण टेम्परेचर दिलं तर सोल्यूट हे लवकर डिझॉल्व होतो, जास्त प्रमाणात डिझॉल्व होतो. पण जर फॉर गॅस इन लिक्विड, आणि जर गॅस हे लिक्विड मध्ये आपण टाकलं, गॅस तुम्ही म्हणता सर कोणता गॅस आपण लिक्विड मध्ये टाकणार नाही का, तर मी असं म्हणतो तुम्हाला, कार्बन डायऑक्साइड गॅस, किंवा चला O2 गॅस, कोणता, O2 गॅस आपण जर पाण्यात टाकला, काय केलं आपण, समजा मी म्हटलं हे पाणी आहे, आणि त्याच्यात आपल्याला O2 पास करायचा आहे. काय पास करायचा आहे, O2 पास करायचा आहे. आणि O2 पास करत असताना, O2 सोल्युबल करत असताना जर खालून आपण त्याला हीट केली, खालून हीट केली, तर काय होतं, खालून हीट केल्यामुळं O2 हा गॅस आहे, आणि हाय टेम्परेचरला गॅसेस येतात ते एस्केप आउट होतात, ते बाहेर निघून जातात. म्हणून ज्या वेळेस सोल्यूट हा गॅस असतो आणि सॉल्व्हंट हे लिक्विड असतं,
त्या वेळेस जर आपण टेम्परेचर वाढवलं सॉल्व्हंटचं तर मात्र ते सोल्यूट डिझॉल्व्ह होण्याच्या अगोदर एस्केप आउट, ते बाहेरच निघून जातं, आहे ते निघून जातं बाहेर, आहे ते निघून जातं. म्हणून मी असं म्हणतोय फॉर गॅस इन लिक्विड सोल्युशन्स solubility decreases with increasing temperature. हे पॉइंट डोक्यामध्ये ठेवा. पुढेही आपल्याला पाहायचं आहे, हेनरीज लॉ पाहायचा आहे पुढं, तिथं देखील आपल्याला याची आठवण ठेवावी लागेल, पण तिथं प्रेशरच्या रिलेटेड ते आहे. ओके, हे लक्षात आलं का? टेम्परेचर काय फरक करतं तर ओके, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ सॉल्व्हेंट अँड सोल्यूट द solubility changes with temperature. The effect depends upon the heat of solution and hydration energy. म्हणजे हे जे मॉलिक्यूल कसे ब्रेक डाऊन होतात त्याच्यावरती. जनरली ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, जनरली ॲज द टेम्परेचर ऑफ सोल्युशन इन्क्रीजेस किंवा सॉल्व्हेंट इन्क्रीजेस, सोल्यूट डिझॉल्व्ह फास्ट. Generally, as the temperature increases, solubility of solid increases and that of gases decreases. That is, for solid in liquid solutions, solubility increases with increase in temperature. Okay. And for gas in liquid solutions, solubility decreases with increase in a temperature. आणि का? समजा मी जर घेतलं, पाणी घेतलं आणि त्यात जर O2 पास केला, O2 सोल्युबल करायचा आपल्याला, O2 स्पॅरिंगली सोल्युबल होतो. डायऑक्सिजन हा पाण्यामध्ये कम्प्लिटली सोल्युबल होत नाही, पण काही प्रमाणात तो डायऑक्सिजन सोल्युबल होतो. आणि तो जो काही प्रमाणात डायऑक्सिजन सोल्युबल होतो तो जर आपण पास केला आणि खालून जर हीट केलं ना, तर मात्र तो येणारा O2 थोडासा डिझॉल्व्ह होईल आणि पुन्हा काय होईल तर बाहेर जाईल. म्हणून टेम्परेचर जर वाढवलं, सोल्युशन लिक्विड असेल, त्यात गॅस जर सोल्यूट असेल, तर त्याला टेम्परेचर जर आपण वाढवलं त्या सोल्युशनचं तयार होत असताना, तो जो गॅस सोल्यूट आहे त्याची आहे त्याच्यापेक्षा सोल्युबिलिटी कमी होईल, कारण तो गॅस हा बाहेर निघून जाईल ड्यू टू द increase in temperature and due to the increase in temperature of that solution, kinetic energy of gas solute increases and hence it is escape out, तो बाहेर निघून जाईल. आता आलो आपण प्रेशर वरती. आता कशावरती आलो आपण? प्रेशर वरती. आता पहा, पाणी घेतलं, पाण्यामध्ये मीठ टाकलं, याच्यावरती प्रेशर द्या किंवा देऊ नका, काही फरक पडणार आहे का? नाही. पाणी हे सॉल्व्हंट आहे, ते पोलार सॉल्व्हंट आहे, त्याच्यात मीठ हे सोल्यूट टाकलं, त्यात मीठ हे सोल्यूट टाकलं, मीठ हे सोल्यूट आहे, ते सॉलिड आहे, ते वरतून टाकलं, त्याच्यावरती प्रेशर दिलं का? आपण सध्या पण म्हणलं की प्रेशरचा विषय काढला का? नाही. प्रेशर नाही दिलं तरी ते सोल्युबल झालं, पण टेम्परेचर वाढवलं तर ते आणखीन जास्त सोल्युबल झालं. आता मी असं म्हणतोय, मी ह्याच्यावरती मीठ टाकलं, हे पहा, पाणी सुरुवातीला घेतलं, त्याच्यात मीठ टाकलं आणि त्याच्यावरती हा भलसं असं प्रेशर दिलं, खूप जास्त प्रमाणात प्रेशर दिलं. फक्त हाताने प्रेशर देता येईल का? नाही. त्याच्यावरती आपण प्रेशर क्रिएट केलं. प्रेशर क्रिएट केल्यानंतर सोल्युबिलिटी वाढेल का? तर नाही. सॉलिड आणि लिक्विड हे आपण जर सोल्यूट म्हणून वापरत असो तर त्याच्यावरती कितीही प्रेशर दिलं तर सोल्युबिलिटी वाढत नाही. त्याचं कारण सॉलिड सोल्यूट आणि लिक्विड सोल्यूट हे इनकॉम्प्रेसिबल असतात. त्यांच्यामध्ये ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम हे एकमेकाच्या जवळ असतात, म्हणून त्यांच्यावरती कितीही प्रेशर दिलं तर ते कॉम्प्रेस होत नाहीत. आणि कॉम्प्रेस न होणाऱ्या सबस्टन्सेसच्या वरती कितीही प्रेशर दिलं तर त्याचा कोणताही फरक सोल्युबिलिटी वरती होत नाही. प्रेशर फॉर, आता प्रेशर कुठे इफेक्ट होतं? गॅसवरती. फॉर गॅस इन लिक्विड सोल्युशन्स, हे पॉइंट अंडरलाईन करून घ्यायचा. कुठं प्रेशर आहे? फॉर गॅस इन लिक्विड सोल्युशन्स, इथं मात्र फरक पडतो. फॉर गॅस इन लिक्विड सोल्युशन्स सोल्युबिलिटी इंक्रीजेस विथ इंक्रीज इन प्रेशर. हे पॉइंट नोट डाऊन करायचे तुम्हाला एमसीक्यू साठी असता. हे थेरोटिकल टॉपिक आहे, थिअरी जास्त आहे प्रेशर, आणि तरी पण तुम्हाला मी प्रॅक्टिकलची भाषा, प्रॅक्टिकल घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रेशर फॉर गॅस इन लिक्विड सोल्युशन्स सोल्युबिलिटी इंक्रीजेस विथ इंक्रीज इन प्रेशर. आता पहा, आपण असं गृहीत धरू, हे प्युअर सॉल्व्हंट आहे, ते सोल्युशन होतं. हे काय घेतलं? प्युअर सॉल्व्हंट. वॉटर आहे विद्यार्थी मित्रांनो, हे काय तर वॉटर. आता या कोनिकल फ्लास्क मध्ये वॉटर आहे, त्याच्यावरती जर आपण O2 पास केला तर काय केला आपण तर O2 टाकला. पहा इथं लिहितोय, इथे पहा, ठीक आहे. यालाच मी मॉडिफाय करतो, पहा इथं. आता आपण असं गृहीत धरू,
की हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क? हा कोनिकल फ्लास्क आहे. ठीक आहे, हा कोनिकल फ्लास्क थोडासा व्यवस्थित मिळाला. हा कोणता फ्लास्क आहे? हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय आहे? तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आहे H2O. काय तर H2O पाणी आहे. आणि या पाण्यामध्ये काय ऍड करायचं आपल्याला? पाण्यामध्ये डाय ऑक्सिजन ऍड करायचं आहे. पाण्यामध्ये डाय ऑक्सिजन. हा H2O आहे. H2O मध्ये डायऑक्सिजन आपल्याला ऍड करायचा आहे किंवा आपल्याला अमोनिया ऍड करायचा. चला, तुम्हाला माहिती आहे का अमोनिया हा कोणत्या स्टेट मध्ये? गॅस स्टेट मध्ये. कोणत्या स्टेट मध्ये? तर गॅस स्टेट मध्ये NH3. ओके, तुमच्या लक्षात येईल. अमोनिया हा काय आहे? गॅस आहे. आणि H2O हे काय तर लिक्विड आहे. जर वॉटर मध्ये आपण अमोनिया गॅस हा सोल्यूट ऍड केला तर काय होतं? एरवी NH3 गॅस आहे, तो जर आपण वॉटर मध्ये ऍड केला तर तो सोल्युबल होतो. पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर आपण असं केलं, हे NH3 ऍड करत असताना यावरती जर आपण प्रेशर क्रिएट केलं, खूप प्रेशर मध्ये डिझॉल्व्ह केलं, म्हणजे NH3 सोबत प्रेशर आणि NH3 आपण जर ऍड केलं, जर आपण प्रेशर सोबत NH3 टाकला तर NH3 चं प्रमाण आणखीन सोल्युबल होतं. NH3 चं प्रमाण आणखीन मोठ्या प्रमाणात सोल्युबल होतं. म्हणून फॉर गॅस इन लिक्विड सोल्युशन्स, एक्झाम्पल कोणतं आहे? गॅस इन लिक्विड. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला टाइप्स ऑफ सोल्युशन मध्ये कार्बोनेटेड ड्रिंक्स, कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्स असं म्हटलं होतं. सोडा वॉटर असेल, म्हणजेच काय सोडा वॉटर म्हणजे काय? थम्सअप असेल, त्याचबरोबर कोका कोला असेल, ओके, पेप्सी असेल, यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड हा डिझॉल्व्ह केला जातो, त्याला आपण म्हणतो कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्स. तसं आपण एक्झाम्पल घेतोय NH3 हा H2O मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ प्रेशर जर ऍड केला तर जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ NH3 यामध्ये डिझॉल्व्ह होतो. म्हणून फॉर गॅस इन लिक्विड सोल्युशन्स solubility increases with increasing pressure. ओके, ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. The effect of pressure is important only for solutions which involve gases as solutes. आणि आपण तेच म्हणतोय की सोल्यूट जर सॉलिड असेल किंवा सोल्यूट जर लिक्विड असेल तर मात्र कोणत्याही प्रकारचा प्रेशरचा फरक सोल्युबिलिटीवरती पडणार नाही, असं मी म्हणतोय. समजा इथं आपण घेतलं हे कोनिकल फ्लास्क, त्यात पाणी घेतलं, NH3 गॅस, आणि त्याच्यावरती आपण प्रेशर दिलं तर ते लवकर सोल्युबल होतं. पण जर समजा आपण असं म्हटलं हा कोनिकल फ्लास्क घेतला, या कोनिकल फ्लास्क मध्ये पाणी घेतलं, पाणी घेतलं, यात काय टाकलं आपण? NaCl टाकलं पाण्यामध्ये, ते सोल्युबल होतं. हा टेम्परेचर वाढवलं की आणखी सोल्युबल लवकर ते. पण यावरती जर आपण प्रेशर दिलं, तर मात्र काहीच फरक ह्या NaCl चा H2O वरती होणार नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारची सोल्युबिलिटी वाढणार नाही किंवा कमीही होणार नाही. मग फक्त प्रेशर हा जो घटक आहे, प्रेशर हा जो फॅक्टर आहे, इट इज ओनली फॉर गॅस इन लिक्विड सोल्युशन्स. ओके, फॉर गॅस इन लिक्विड सोल्युशन्स solubility increases with increasing pressure. The effect of pressure is important only for solutions which involve gases as solutes. With increase in pressure and decrease in temperature, the solubility of gases increases. हा एक पॉइंट नोट डाऊन करायचा. आता हा कोनिकल फ्लास्क आहे, यात लिक्विड घेतलं. ओके, लिक्विड घेतलं. आता या लिक्विड मध्ये आपल्याला काय करायचंय? NH3 पास करायचा आहे. NH3 पास करत असताना त्याच्यासोबत प्रेशर आपल्याला द्यायचं, वरतून प्रेशर द्यायचं. आणि प्रेशर देत असताना मात्र टेम्परेचर आपण जेवढं कमी ठेवू तेवढं तो गॅस लवकर सोल्युबल होतो. म्हणून लक्षात ठेवा, कोणतं आहे इथं? The effect of pressure is important only for solutions which involve gases, okay, as solutes. With the increase in pressure and decrease in temperature, the solubility of gases increases. ज्या वेळेस आपण काय करू, ज्या वेळेस आपण गॅस हा लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करू, त्यावेळेस जर त्या सोल्यूट वरती प्रेशर वाढवलं आणि त्याचं टेम्परेचर कमी केलं, त्याचं काय कमी करायचं? टेम्परेचर कमी करायचं.
म्हणजे त्याला थंड करायचं. तुम्ही म्हणता सर आता जर 40 डिग्री सेल्सिअस असेल तर काय करायचं, त्याला फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवून त्याच्यामध्ये आपण NH3 ऍड करू शकतो. आता म्हणजे याचा अर्थ असा असतो का, तर नाही, लॅबोरेटरीमध्ये मात्र एअर कंडिशनर असतं आणि तिथं मात्र 40 डिग्री सेल्सिअसचं 30 करता येतं, 30चं 20 करता येतं. अशा पद्धतीनं टेम्परेचर कमी करता येतं. मग आपण हीट करायचं म्हणजे त्याला आपण जाळ लावतो, मग कूल कसं करायचं, तर ॲटमॉस्फेरिक कंडिशन, समजा ही जर रूम असेल, ओके, तर ह्या रूमचं टेम्परेचर कमी करता येतं बाय एअर कंडिशनर. आणि म्हणून जर सोल्यूटचं सॉल्व्हंटचं टेम्परेचर कमी केलं आपण तर मात्र सोल्युबिलिटी वाढते. म्हणून कृपया हे लक्षात ठेवायचं. with the increase in pressure, जर प्रेशर वाढवलं, with increase in pressure and decrease in temperature, the solubility of gases increases. Okay, pressure has no effect, इथं पहा, pressure has no effect on the solubility of solids and liquids since they are incompressible. आणि म्हणून जर सोल्यूट हे सॉलिड असेल किंवा ते जर लिक्विड असेल तर मात्र कोणत्याही प्रकारचा फरक हा प्रेशरचा सोल्युबिलिटीवरती पडत नाही. आणि का पडत नाही, त्याचं कारण काय, तर इनकॉम्प्रेसिबल आहे. ते कसं आहे, तर इनकॉम्प्रेसिबल आहे. आपल्याला एक साधी गोष्ट माहिती पहा, आपल्या घरी सिलेंडर असतं नाही का, काय असतं आपल्याला, सिलेंडर असतं. त्या सिलेंडरमध्ये गॅस भरपूर असतो. मग तो गॅस कसा बसवला जातो, बाय युजिंग हाय प्रेशर. सेम कंडिशन यार. ओके, हे असं सिलेंडर असतं. त्या सिलेंडरची जी काय कॅपॅसिटी असते, ते कॅपॅसिटीवरती आपण काय करतो, त्याच्यामध्ये गॅस पास करतो. काय करतो आपण, यामध्ये गॅस पास करतो. आणि गॅस पास करत असताना याच्यावरती काय देतो आपण, याच्यावरती प्रेशर देतो. काय देतो आपण, प्रेशर. विथ द हेल्प ऑफ प्रेशर ऑन गॅस इज अकोमोडेटेड मॅक्झिमम अमाऊंट इन दिस सिलेंडर. सेम एअर. आणि म्हणून आपण असं म्हटलेलं आहे की द इफेक्ट ऑफ प्रेशर इज इम्पॉर्टंट ओनली फॉर सोल्युशन्स विच इन्व्हॉल्व गॅसेस. As solutes with the increase in pressure and decrease in temperature, the solubility of gases increases. Pressure has no effect on the solubilities of solids and liquids because they are incompressible. Gases हे compressible असतात म्हणून ते पाण्यामध्ये किंवा लिक्विडमध्ये लवकर सोल्युबल होतात. आणि 6 नंबरचा फॅक्टर आहे तो म्हणजे ऍडिशन ऑफ कोणतं, soluble salt. Addition of soluble salt. On addition of soluble salt, solubility of gas in solvent decreases. ओके, मग सर याचे आम्हाला एक्झाम्पल सांगा नाही का. तर एक एक्झाम्पल सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्हाला क्राउन इथर माहिती पहा, क्राउन इथर हा आपला अल्कोहोल फिनोल इथर मध्ये झाला होता. ठीक आहे, आता मी असं म्हणतो NaCl हा काय आहे, तर पोलार सोल्यूट आहे. हा कसा आहे, NaCl पोलार सोल्यूट आहे. आणि CCl4 कसा आहे, तर CCl4 हा नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. NaCl हा पोलार सोल्यूट आहे, CCl4 हा नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. आता NaCl हा पोलार सॉल्व्हंट हा CCl4 मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे का, नाही होणार. पण जर डिझॉल्व्ह करायचाच असेल, त्याला जर सोल्युबल करायचंच असेल तर इथं आपण मात्र 18 क्राउन 6 इथर, कोणतं 18 क्राउन 6 पहा इथं. आता C म्हणजे काय, तर क्राउन घेतलंय. तर polar solute not dissolve in non-polar solvent, but when we added 18 crown 6 ether, then these polar solute can dissolve in non-polar solvent. म्हणून मला एवढं सांगायचे, addition of soluble salt. तर on addition of soluble salt, solubility of gas in solvent decreases. पहा, addition of soluble salt. On addition of soluble salt, solubility of gas in solvent decreases. असं जर आपण म्हटलं की एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. आता तुम्हाला माहिती आहे NaCl हे पाण्यात डिझॉल्व्ह होतं. ह्या पॉइंटचा अर्थ पहा, ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट. ऑन ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन सॉल्व्हंट डिक्रीजेस. आता इथं पाणी घेतलं आपण सॉल्व्हंट. ओके, पाणी घेतलं सॉल्व्हंट. आता जर पाणी सॉल्व्हंट घेतलं आणि ह्या पाण्यामध्ये हे पहा, कुठे पाणी, ते आपलं दुसरं एक होतं ना, समजा हे पहा, हे काय घेतलं आपण, कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये पाणी आहे. या पाण्यामध्ये आपण अमोनिया गॅस जर ऍड केला, पहा काय सांगतो, पाण्यामध्ये जर आपण अमोनिया गॅस ऍड केला तर अमोनिया गॅस हा पाण्यामध्ये सोल्युबल होतो. ओके, आणि जर आपण त्याच्यावरती प्रेशर दिलं आणि टेम्परेचर कमी केलं तर आणखीन मोठ्या प्रमाणात अमोनिया गॅस हा पाण्यामध्ये सोल्युबल होतो. पण असं होत असताना जर समजा आपण असं केलं, ओके, हे पाणी आहे, यात जर आपण मीठ टाकलं, यात जर आपण
मीठ टाकलं आणि वरतून जर गॅस पास केला तर मात्र जेवढा गॅस विदाउट मीठ सोल्युबल होत होता तेवढा तो सोल्युबल होईल का? नाही. म्हणून जे सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंट मध्ये जर आपण सोल्युबल होणारं सॉल्ट जर टाकलं तर त्या सॉल्व्हंटची सोल्युबिलिटीची कॅपॅसिटी काही प्रमाणात संपली ना, काही प्रमाणात संपली. जे जास्तीत जास्त गॅस डिझॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी होती त्यातली काहीशी कॅपॅसिटी ही सोल्युबल सॉल्टनं वापरलेली आहे. म्हणून असं लक्षात ठेवायचं आहे की ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्टचा काय फरक पडतो तर ऑन ऍडिशन ऑफ soluble salt solubility of gas in solvent decreases. एक्झाम्पल लक्षात आलं का? नसेल तर पुन्हा सांगतो. हे पाणी आहे, हे पाण्यामध्ये अमोनिया गॅस हा सोल्युबल होतो, आणि जर त्याच अमोनियावरती आपण प्रेशर जास्त दिलं आणि याचं टेम्परेचर कमी केलं तर आणखीन मोठ्या प्रमाणात हा गॅस सोल्युबल होतो. पण जर आपण याच्यावरती प्रेशर दिलं, टेम्परेचर कमी केलं, पण मध्येच आपण जर थोडस NaCl जर टाकलं, NaCl हे पाण्यामध्ये सोल्युबल होतं, NaCl सोल्यूट पाण्यामध्ये सोल्युबल होतं, ते जर टाकलं तर मात्र जेवढ्या प्रमाणात अमोनिया गॅस सोल्युबल व्हायचा तो तेवढा सोल्युबल होईल का? तर नाही होणार. मग म्हणून असं म्हटलं ऑन ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट सोल्युबिलिटी ऑफ गॅस, आणि कोणाची सोल्युबिलिटी कमी होईल तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन सॉल्व्हंट ऑन ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन सॉल्व्हंट डिक्रीजेस. ओके, हे थेरॉटिकल पॉइंट्स आहेत. हे MCQ च्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे आहेत. ओके, मग आता आपण काय पाहिलं आज तर सोल्युबिलिटी काय असतं आणि ह्या सोल्युबिलिटीचे नेमके कोणते किंवा याच्यावरती कोणते नेमके घटक परिणाम करतात. तर सोल्युबिलिटी म्हणजे काय हे तुमच्या समोर आहे सगळं. सांगते थोडक्यात तुम्हाला काय असेल. हे जर सॉल्व्हंट असेल त्याचं जर सोल्यूट टाकलं तर एखाद्या सॉल्व्हंटची जी जास्तीत जास्त सोल्यूट अकोमोडेट करण्याची टेंडन्सी असते त्याला आपण म्हणतो सोल्युबिलिटी. ओके, ते पहा. मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट dissolve in a specific quantity of solvent at a constant temperature is called as a solubility. Okay, ठीक आहे. The maximum amount of solute dissolve in a given amount of solvent at a constant temperature is called solubility of a corresponding solute. आणि solubility कशी एक्सप्रेस केली जाते? Solubility is expressed in mole per liter. ओके, मोल लिटर इनव्हर्स असं देखील आपण म्हणू शकतो. आणि सोल्युबिलिटीवरती सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करणारे घटक किती आहेत तर त्याच्यावरती अफेक्ट करणारे घटक 6 आहेत. ओके, पहिला घटक कोणता आहे तर नेचर ऑफ सोल्यूट. तर क्रिस्टलाइन सोल्यूट हे लवकर सोल्युबल होतात आपण असं म्हटलेलं आहे. ओके, हेन्स अकॉर्डिंगली तर ज्या सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सारखे असतात ते मात्र कसे लवकर डिझॉल्व्ह होतात. त्यातलं लक्षात ठेवायचं. द सबस्टन्सेस हॅव्हिंग सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस टेंड्स टू डिझॉल्व्ह इन इच अदर. म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये जर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सारखे असतील तर मात्र ते लवकर डिझॉल्व्ह होतात. एक दुसरं नेचर ऑफ सॉल्व्हंट. पोलर सॉल्व्हंट मध्ये पोलर सोल्यूट लवकर डिझॉल्व्ह होतात, नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये नॉन पोलर सोल्यूट हे लवकर डिझॉल्व्ह होतात. म्हणून लाईक डिझॉल्व्ह लाईक या प्रिन्सिपल नुसार सॉल्व्हंटची ऍक्शन असते. तिसरा फॅक्टर अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. जेवढं जास्त अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट असेल तेवढं जास्तीत जास्त सोल्यूट हे सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतं. नंतर टेम्परेचर. जनरली सॉलिड इन लिक्विड प्रकारच्या सोल्युशन्स मध्ये जर आपण टेम्परेचर वाढवलं ते सोल्युशन तयार होत असताना तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट हे डिझॉल्व्ह होतं. म्हणून सॉलिड इन लिक्विड सोल्युशन्स टेम्परेचर इन्क्रीजेस, solubility also increases, but in case of gases solubility decreases with increase in temperature. हे पण तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. नंतर प्रेशर. gas in liquid solution when pressure increases solubility also increases. म्हणजे प्रेशर जर वाढवलं तर जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ सोल्यूट हे डिझॉल्व्ह होतं. आणि नंतर ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट. तर जर समजा गॅस आपण लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करत आहोत आणि ते डिझॉल्व्ह होत आहे
पण जर आपण त्यामध्ये थोडस सोल्युबल सॉल्ट जर टाकलं, सोल्युबल सोल्यूट जर टाकलं गॅसच्या व्यतिरिक्त, तर मात्र त्या गॅसची जी सोल्युबिलिटी आहे ती काय होणार आहे, तर ती कमी होणार आहे. या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या. ओके, तर हे झालं सोल्युबिलिटी आणि फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इट. रिमेनिंग कंटेंट वी विल डिस्कस इन नेक्स्ट lecture. So please all of you write down these points. Thank you so much for today.